गाइस आम्ही आलोय आज गोदा आरतीला। तर आता जस्ट चालू झाली आरती। तर गाइस आम्ही इथं पोहोचलो होतो। आम्ही 2 मिनिटं लेट झालो होतो। आरती इथं चालू झालेली होती। आज मी तुम्हाला नाशिकमधल्या खूप सुंदर आणि आध्यात्मिक अशा अनुभवाबद्दल सांगणार आहे। इथं गोदावरी नदीच्या घाटावर दररोज संध्याकाळी खूप सुंदर आरती केली जाते। आज मला ही आरती पाहायची होती आणि म्हणजे आम्ही तर नेहमी जातो, पण मी शूट नाही करत कधी आणि तो अनुभव तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता। त्याच्यासाठी मी आज शूट पण केला। नाशिक शहराला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व दिलं जातं। फार लांबून तिथे पर्यटक पण येतात। तर या आरतीला पण खूप महत्त्व आहे। इथे खूप लांबून लोक बघायला येतात। खूप भाविक इथे दर्शनासाठी येतात, स्नानासाठी पण येतात। रामकुंड परिसरात अनेक घाट आहेत आणि संध्याकाळी इथलं वातावरण खूप शांत आणि भक्तिमय होतं। तुम्ही बघू शकता तिथं संध्याकाळ झाली की हळूहळू भाविक तिथं जमा होतात आणि घंटाचा आवाज, मंत्र, दिव्यांची रोषणाई यामुळे खूप सुंदर वातावरण तयार होतं। आरती सुरू झाली की पुजारी मोठ्या दिव्यांनी गोदावरी मातेची पूजा करतात। सगळे लोक हात जोडून तिथं आरती पाहत असतात। त्या क्षणी खरंच खूप शांत आणि सकारात्मक एनर्जी जाणवते। तिथं उभं राहिलं की मन अगदी शांत होतं। फक्त नाशिकमधले लोक नाही तर बाहेरूनही खूप लोक ही आरती पाहायला येतात। खूप जण आपल्या कुटुंबासोबत इथं येऊन प्रार्थना करतात। पर्यटकांसाठी हा खूप एक सुंदर अनुभव असतो आणि भरपूर पर्यटक इथं येतात। कपालेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायला येतात आणि इथं भरपूर पूजा वगैरे होते रामकुंडावर। तर भरपूर इथं नेहमीच गर्दी असते, खूप जास्त गर्दी असते आणि आता कुंभमेळासुद्धा इथं होणार आहे। तर भरपूर तयारी पण चालू आहे त्याच्यासाठी आणि खूप छान वातावरण तिथं क्रिएट होतं। म्हणजे आम्ही जर तिथं गेलो ना तर आम्हाला तिथं खूप वेळ बसून राहावं असं वाटतं। तर हे असं वातावरण खूप म्हणजे आम्ही कधी नव्वत जातो, पण खूप छान वाटतं आणि खूप वेळ तिथं बसून राहावा, तिथं घालावा खूप वेळ। एकदम मन शांत होतं, डोकंही शांत होतं। कुठलेच विचार न करता आम्ही तिथं आरामात बसतो। जर तुम्ही कधी नाशिकला आलात तर संध्याकाळी गोदावरी आरती नक्की पहा। हा फक्त एक धार्मिक कार्यक्रम नाही तर खूप शांत आणि सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जीचा अनुभव असतो। तर माझा हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा। नाशिककरांना तर नक्कीच माहिती असेल आणि ते गेले सुद्धा असतील। नाशिककरांना तुम्ही जर गेले असाल तर तुमचा अनुभव नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही पाहू शकता तिथं गर्दी किती आहे आणि इथं लोक शांतपणाने हे आरती ऐकतात आणि एकदम शांत बसतात। वातावरण खूप छान असतं आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्कीच सांगा। जलेन शीतलीकरणं पुष्पैः देवता अभिवन्दनं स्वात्माभिवन्दनं तस्थौ प्रक्षाल्य मन्त्रपुष्पाञ्जलिः नानासुगन्धिपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिः मया दत्ता गृहाण परमेश्वरी मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय।
तुमच्या दर्शनासाठी मधला मार्ग मोकळा केलेला आहे, त्याचाच वापर करावा. कोणीही बॅरिगेटिंग ओलांडून आत येणार नाही. आणि तिथून आम्ही घेतलं कालभैरवाचं दर्शन. तिथं एक छोटंसं मंदिर आहे, तिथं आम्ही गेलो. मग तिथून आम्ही परत निघालो.